कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली एकात्मिक बाल विकास प्रकल्प आजरा या ठिकाणी आपल्या न्याय मागण्यासाठी आणि मंत्रीबाईंना निवेदन देण्यासाठी मंत्रीबाईंना तसेच आयुक्त सचिव यांना सुद्धा या कार्यालयामार्फत आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आपण आजरा तालुक्यातील सर्व अंगणवाडी मदतनीस सेविका मिनी अंगणवाडी आता काय नाही त्यामुळे सगळ्यांनी आपण या ठिकाणी जमला त्याबद्दल पहिल्यांदा संघटनेच्या वतीने तुमचं या ठिकाणी स्वागत। आणि आपल्या मागण्या काय आहेत तर याची माहिती या ठिकाणी तिप्पट मॅडम आपल्याला सांगतील। दोन घोषणा देऊया। कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचा कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचा उन्हाळी सुट्टी मानधन नको मानधन नको कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचा मानधन नको उन्हाळी सुट्टी प्रोत्साहन भत्ता मागण्या आमच्या हक्काच्या उन्हाळी सुट्टी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचा कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचा दीपक मॅडम तुम्ही माहिती सांगा। ऐका आज आपण इथं आजरा तालुक्यातील आपल्या अंगणवाडी ऑफिसला आपण इथं निवेदन देण्याचं कारण एकच आहे की प्रकल्प स्तरावरूनच ज्या काय असतील त्या मागण्या वरपर्यंत केल्या पाहिजे हा मोठा आपला संघटनेचा उद्देश आहे आणि त्या निमित्तानं म्हणून आपण प्रकल्प स्तरावरून सुरुवात करणार आहे। तर आपल्याला महत्त्वाची मागणी कोणती आहे तर उन्हाळी सुट्टी। ही उन्हाळी सुट्टी आपल्याला 1 ते 16 आणि 17 ते 1 अशी दिली जाते। ही सुट्टी आपल्याला मान्य नाही आहे तर आपल्याला सेविका आणि मदतनीस दोघींनाही एकत्र सुट्टी मिळावी आणि याचा कोरडा आहार आपण मुलांना वाटप करूया। एप्रिलच्या शेवटच्या जरी आठवड्यात आम्हाला दिला तरी सुद्धा आम्ही वाटप करू आणि आम्हाला 1 महिन्याची दोघींनाही सुट्टी द्या। कारण काही भागामध्ये वेगवेगळ्या नको त्या घटना घडत आहेत आणि गेल्या वर्षी सुद्धा तशा घटना घडलेल्या आहेत आणि त्या घटना घडू नयेत यासाठी आपण जोरदार प्रयत्न करत आहोत। पण शासनानं सुद्धा या आमच्या प्रयत्नाला दाद द्यावी आणि यासाठी आम्हाला न्याय मिळावा म्हणून आपण हे एक निवेदन घातलेलं आहे। तसंच सगळ्यांची आता आपल्या तालुक्यातून एकच मागणी आहे की मातृवंदना